तर नागपूरमधील वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला मारहाण करण्यात आली आहे। अपघाताचा पंचनामा करत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस आरोपीस अटक करण्यात आली आहे। तर बाबा बोकडे 40 वर्ष वय असलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली। बाबा बोकडे असं आरोपीचं नाव आहे, ज्याचं वय 40 वर्ष आहे। अपघात स्थळावरून गर्दी हटवताना जमावाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आणि हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला। हे दृश्य आपण पाहतोय, नागपूरमधील वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला मारहाण करण्यात आलेली आहे। पोलीस सब इन्स्पेक्टर अपघाताचा पंचनामा करत असताना पोलिसाला चक्क मारहाण करण्यात आली। अपघात स्थळावरून गर्दी हटवताना जमावाकडून पोलिसाला मारहाण करण्यात आली। संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा समजतंय। नागपूरमधली ही घटना, नागपूरमधील वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला चक्क मारहाण करण्यात आली। अपघातानंतर पंचनामा करत असताना गर्दी हटवत असताना पीएसआयला मारहाण करण्यात आली। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, खरं तर या दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशा प्रकारे चक्क पोलीस अधिकाऱ्याला पीएसआयलाच मारहाण करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते? विक्रांत, ज्याप्रमाणे हा गुरुवारी रात्री एक अपघात झालेला होता आणि या अपघातात अश्विन गेडाम या 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला होता खड्ड्यात पडून दुचाकी घसरल्यामुळे। त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। गर्दीचा मोठा तिथे जमाव वाढलेला होता आणि याच जमावातून बाबा बोकडे नावाचा जो आरोपी आहे किंवा ज्याने पोलिसांना धक्काबुक्की केली त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर पोलिसांसोबत धक्काबुक्कीही करण्यात आली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मग वाठोडा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांनी बाबा बोकडे याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना अटक केली। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे नेमका हा वाद का बरं झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पंचनामा करीत असताना अडथळा आणण्याचं पोलीस सांगतायत, मात्र जे काही रस्त्याची स्थिती आहे आणि ज्या प्रकारे अपघात होऊन खड्ड्यात पडला त्याच्यामुळे ही नाराजी तर नाही ना नागरिकांची, आणि त्यामुळे त्याच्यामुळे या प्रकरणात आता आणखी पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।